नमस्कार. देवरी अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, आज खूप बहुचर्चित असलेला कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला. तर आज 4 जानेवारी 2026 पेपर पार पडला. तर मागच्या 2025 किंवा 24चा आपण गट ब गट क बघितला तर थोडासा पेपरची लेवल थोडीशी आज जास्त होती. पेपर थोडा अवघड होता. मॅथ्स रिझनिंग थोडंसं लेंदी होतं आणि ॲज कम्पेअर बाकीचे सब्जेक्ट थोडे बघितले, थोड्यांमध्ये कन्फ्युजन जास्त दिसत होतं. म्हणून पेपरचा कट ऑफ हा थोडासा कमी होईल असं वाटतंय. आयोगाच्या फिरकी राहत असतात. कधी पेपर खूप सोपा येतो, कधी कधी पेपर खूप इझी येतो. मागच्याच गटकाचा पेपर खूप अवघड होता आणि गटबाचा खूप इझी होता. तर अशा गोष्टी घडत राहतात आणि या घडल्या पण पाहिजे, तेव्हा त्याला एमपीएससी म्हटलं जातं. तर थोडक्यात आपण सुशील सरांबद्दल जाणून घेऊया. सुशील सरांनी पेपर दिला, थोडक्यात त्यांना काय वाटतं, आज त्यांचं मत काय पेपरविषयी थोडक्यात ते सांगतील. बोला सुशील सर. यावेळेचा जो पेपर होता सर, तो मागच्या गट ब च्या पेपरपेक्षा खूप थोडासा आपण म्हणू शकतो की मॉडरेट लेवलपेक्षा थोडासा हाय लेवलचा होता. की ज्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये 6-7 प्रश्न आपल्याला जे शुअर शॉट आपण सोडवू शकत होतो. परंतु पुढचे जे 6-7 प्रश्न होते त्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. त्यामुळे यावेळेचं जे मेरिट आहे ते मागच्या वेळेपेक्षा कमी लागण्याची शक्यता आहे. साधारणतः 55 ते 60च्या दरम्यान मेरिट जाण्याची शक्यता आहे. सुशील सरांनी सांगितलं कट ऑफ हा 55 ते 60 पर्यंत लागू शकतो. आपण प्रिडिक्ट करूया. सर, तुम्ही इकॉनॉमिक्स सब्जेक्ट शिकवतात, इकॉनॉमिक्स बद्दल तुम्हाला काय वाटलं आजच्या पेपरमध्ये? इकॉनॉमिक्स मध्ये यावेळी करंटला जोडून आलेले जे 3-4 प्रश्न होते ते थोडेसे विचारपूर्वक सॉल्व्ह करणं गरजेचं होतं. आणि बाकीचे जे 8 ते 9 प्रश्न होते ते सोपे होते, जे प्रत्येकाला येण्यासारखे होते. सो यावेळेचा इकॉनॉमिक्सचा पेपर चौकटीला धरून आलेला होता असं आपण म्हणू शकतो. की मागच्या वेळी करंट अफेअर जरा जास्त होतं, यावेळी थोडंसं कन्सेप्च्युअल पार्ट जास्त आला. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना 100% 7, 8, 9 प्रश्न 100% प्रत्येकाच्या बरोबर येतीलच. बाकीचे जे वरचे प्रश्न आहेत ते करंटला धरून असल्यामुळे त्याला थोडंसं लॉजिकने सॉल्व्ह करणं गरजेचं. तुम्ही मॅथ्स रिझनिंग पण शिकवत असाल, त्याच्याबद्दल काय सांगू शकता? मॅथ्स रिझनिंगचा यामध्ये जो पेपर होता, काही प्रश्न खूप सोपे टाकलेले होते, पण काही प्रश्न खूप जास्त लेंदी होते. उत्तर येत होतं परंतु प्रश्न खूप लेंदी होते. त्याच्यामुळे सॉल्व्ह करायला थोडंसं अवघड, म्हणजे सॉल्व्ह करायला वेळ खूप जास्त जात होता. परंतु तरी पण आपण ऍव्हरेज पकडला तर एक 12 ते 13 प्रश्न आरामात आपले सॉल्व्ह होत होते. म्हणजे आपल्याला एक 15 प्रश्न, एक 20 प्रश्नांपैकी 15 प्रश्न आपले आरामात सॉल्व्ह होण्यासारखे होते, की ज्याला कमी वेळ लागणार होता. परंतु आपण त्याच्यापैकी 12 प्रश्न पकडूया की जे पटकन सॉल्व्ह होणारे होते. पण तेवढे तर प्रत्येकाला जमलेच पाहिजे होते. म्हणजे मॅथ्स मध्ये 12-13 प्रश्न प्रत्येकाला येणं गरजेचंच होतं. बघा, सुशील सरांनी आपल्याला इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स रिझनिंग बद्दल सांगितलं, पण माझा एक अंदाज, मी पेपर बघितला बरोबरती, मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही आता की कधी येते काय येते, पण एक अंदाज आहे. जवळपास 10-15 वर्षाच्या फील्डमध्ये आम्ही काम करतोय. तर मला असं वाटतं ज्या विद्यार्थ्यांना एक 55+ स्कोर येईल, किंवा तुम्ही आता आयोगाचे की येत नाही पण क्लासचे विश्लेषण येतात, की येतात, तुम्ही चेक करू शकता. किंवा 2 दिवस शांत बसा. 3ऱ्या-4थ्या तुम्ही गुरुवारी चेक करा वाटलं तर. आयोगाची की अशी गुरुवार शुक्रवार पण येतेच. पण एक तुम्ही तुमचा लॉजिकनी पण स्कोर काढू शकतात. पण जे लोक 55+ येतील किंवा 50+, 52, 50 ते 52, 55 मध्ये जे असतील, अशा विद्यार्थ्यांनी मला तरी वाटतं मुख्य परीक्षा करायला हवी. बरोबर. नंतर असं वाटतं की मग रिझल्ट येतो परत मुख्य परीक्षेला टाइम कमी पडतो. म्हणून तुम्ही मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आता चालू करा, जेणेकरून तुमचा स्कोर 100% रिझल्ट मध्ये बसू शकतात. आणि जास्त डिस्कस करू नका. समजा तुमचा स्कोर खूप चांगला असेल तर तुम्ही मुख्य परीक्षा चालू करा डायरेक्टली. आणि समजा तुमचा स्कोर 45+ असेल किंवा 50च्या आसपास असेल, तुम्हाला 48-50 येत असेल, तर तुम्ही गट म्हणजे 11 जानेवारी 2026 गट क ची परीक्षा आहे, परत एक तुम्हाला चान्स आहे, तो पेपर द्या. किंवा मी तर असं म्हणेल की डायरेक्टली तुम्ही गट क चा पेपर देऊनच स्कोर चेक करा. म्हणजे माझं एक सजेशन आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही आता डायरेक्टली पुढच्या रविवारचं टार्गेट ठेवा, गट क चा पेपर द्या, नंतर दोन्ही की चेक करा. कोणाला पटून आपण पण एक अनुभव माझा सांगतो की तुम्ही आता डायरेक्टली गट क टार्गेट करा आणि पूर्ण रिव्हिजन करा. आणि गट ब चा पेपर जसा आला तसाच गट क चा पण सिलेबस आहे आणि त्याला तुम्ही 100% चांगला स्कोर घ्या. त्याच्यामुळे दोन्ही पेपर तुम्ही एकत्र चेक करा, तेव्हा स्कोर डिक्लेअर करा. एक आम्ही आमचा अंदाज सांगितला, अंदाज खरा ठरला असं कोणी सांगू शकत, पण एक अनुभव आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. तर बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही 2 दिवसात सांगेल की विद्यार्थी स्कोर किती येतात. तर आपण एक कट ऑफ डिक्लेरेशन करूया. थँक्यू व्हेरी मच. देवरी अकॅडमी स्वप्नील देवरे सर, धन्यवाद.